आई गाणं म्हणायची, माझा मोठं मोठवरी हाई दाराचा दारावरी मला कशाला वाट करी. त्यांनी टरपान बाहेर टाकलेली आम्ही खायला. मग ती गुराच्या डॉक्टरकडे नेलं. आईनं दे सुजलंय म्हणून ती ड्युटी येणार ढबू मास्तरच्या गाडीला मी येणार. ती गळायचं काय आता त्याला वर्गवात आलं पावसानं काय केलं ती गळायचं अंगावर पाणी गुळून येऊन पडायचं. फाटा काढ दिना मोडला का पडली की तोंडावर. म्हणला कार्टी तुझी सारखी ऊस मोडती म्हणला दोघी ती खाडू काढल्यावर. मग ती म्हणायची ताईसाहेब तुम्ही खावा, ती म्हणायची वहिनी तुम्ही खावा. ताईसाहेब तुम्ही खावा, वहिनी तुम्ही खावा. दोघीच्या भांडणात कुत्र्याला हाडू. काय करायचं गडी पहिलवानाने कुठलं उलतान करून आणलंय. पर पिशवीत 10 रुपयाचा बाजार पिशवीच बंद तुटायचा. भरल्या बाजारात धक्का लागला पदराला, लागला पदराला आग लागो दे बाजाराला. गिरणीवर शिवली चोळी, गिरणीवर शिवली चोळी मोती लावा छान बाई केवड्याचं पान. गाडीच्या बैलाला काळा मोरक्या काळकंड, मोरक्या काळकंड वरश्या ब्याला लावी गोंड मला देवाला जायाचं. जाच काय हो का लांब बसलं म्हणजे बायाशांना आंघोळ करायला पाणी द्यायचं नाही, कपाळाला कुकुली द्यायचा नाही आणि भाकर द्यायची नाही. निकीच भाकर दिली वाळले तर त्या बाईनं रानात जाऊन ती मिरच्या तोडायच्या झाडाच्या आणि ती दगडावर वाटायच्या, त्याचा खरडा करून खायचा. काय आम्हाला लिहायला कापड नव्हतं. झिंजाला तेल लावायचं, ती झिंजाला पाणी लावायचं, तेल सुद्धा मिळत नव्हतं. पाणी लावायचं, बाबळीवर चढायचं, ढीक काढायचा आणि ती कायला न्यायचा बाजारात. मग ती लागा 10 पैसे यायचं, 5 पैसे यायचं आणि त्याची भजी घेऊन खाती यायचं. काय सांगायचं सांगा. कुठल्या झाडावरचा काढायचा? ती बाबळीच्या झाडावरचा काढायचा. आणि आम्ही पुरी होय. कोण कोण येतं तुमच्या मैत्रिणी? मैत्रिणी माझी छाया, नंदा, माझ्या मैत्रिणी नीलाबाई अशी पहिली नाव होत्या. मग ती काय म्हणायच्या मला, आता माझं लगीन झालं, मला चांगला तगडा बाज नवरा मिळाला. मला मिळल्यावरती काय म्हणायच्या माहित आहे का, तुला लय चांगला नवरा मिळालाय म्हणायच्या पहिलवानासारख्या. आणि पहिलं म्हणायच नाही व ती छापील पाताळाला म्हणाय ट्रेन गेलचं पाताळ आणि तुला नेसायला मिळतंय, तुला लय चांगलं झालं बघ, तू शहरात गेली अशा म्हणायच्या मैत्रिणी माझ्या. तुला तेल मिळत नव्हतं, झिंजाला लावाय पाणी लावायचं, खायला जेवायला मिळत नव्हतं आणि तुझं चांगलं झालं म्हणायच्या मला. पण इथं नवऱ्याचं बी काय एवढी परिस्थिती नव्हती चांगली, आम्ही करूनच खाल्लं. इथं बी सगळ्यात जीवलग मैत्रीण कोण होती तुमची? माझी जीवलग मैत्रीण नंदा होती. व कसं असं तुमचं म्हणजे एकमेकावर जीव काय कसं काय एवढा असायचा? ती जीव लावायची, तिच्यात जरा बरं असं चालायचं, ती मला द्यायची काय तर खायला प्यायला द्यायची आणि म्हणून मला बरी वाटायची ती. आणि मग आमच्यात जरा नसायचं. खरं परिस्थिती सांगायला गेली तर तुम्हाला सांगू का, जरा आमच्या एका 5 चुलत मला, 5 चुलत मला. मग ती एका जरा चुलत्याच बरं होतं. मग त्यांनी केळं फिळं आणली का नाही, ती केळं आणली का त्यांनी टरपान बाहेर टाकलेली आम्ही खायचो, घेऊन उचलून खायचो, मिळायचं नाही बरं का आम्हाला. मग आई माझी लोकांचं धुणं करायची, भांडी करायची, आई माझी लोकांची घरं सारवायची, यसार करायची, आम्हाला आणून काय तर दिलेलं शिळपाळ खाऊ घालायची. माझा मोठा भाव, 4 भाव आणि 2 बहिणी आम्ही. माझा मोठा भाव मोठा आणायचा, जरा मधला होता ती दार धरायचा. आई गाणं म्हणायची, आई गाणं म्हणायची, माझा मोठवरी हाई दाराचा दारावरी मला कशाला वाट करी. आई गाणं म्हणायची. मग तिचं शिकायची मी. आणि ही कधीची गोष्ट आहे? कुठल्या काळातली? कुठल्या सालातली? लय आता मला सांगाय बी येत नाही. ते दुष्काळ कुठल्या सालाला पडला? 72चा. तेव्हा मी बारकी होती, तेव्हा आईला डोळ लागायची. ही माझ्या डोळ्याला खून सुद्धा आहे, डोळ लागलेली जात्याचा खुटाच लागला इथं मला. लागलेला खुटा लागलाय जात्याचा मला दळताना. आणि ती सुजलं 2 महिना अशी चिंतीत गुंडाळून पडलेली होती. परत मग डॉक्टर बी नसायचं पहिलं. मग ती गुराच्या डॉक्टरकडे नेलं, आईनं सुजलंय म्हणून. आणि ती चिर घालायला नेल्यावर तिथंच एक बिचारी होती, एक सिस्टर म्हणून हाताखाली होती. असल्यावर तिनं मला पायाचा अंगारा लावला.
लावल्यावर जा म्हणली जाऊस तर फुटतय म्हणली बर. चिर घाला बिला काय हा. ना ती फुटलं जाऊस तर बर मग ती गळून गळून माझा भाव काढायचा हे ते झालं नीट मग तुम्ही आवाज- शाळेत वगैरे जात नव्हतं का काय नाही एकदा ती आता सांगितल्यावर आज चालते कसं सांगू तर तुम्हाला सांगा की. शाळेला गेली मग मास्तरला एवढी ढेरी होती हा, एवढी ढेरी होती मास्तरला हा. आणि मग शाळेत मला बाण रेड्या घेतल्या ती रेडीच राख वाटायची बर आणि त्या मास्तरला म्हणली ती ड्युटी येणार ढबू मास्तरच्या गाडीला मी येणार म्हणली हा. म्हणल्यावर मग ती मास्तर मारायला माग लागला पळत आमचं आम्हाला? घर- हा घर जवळच होतं आणि शाळा जवळच होती तुम्ही काय म्हणलात मला नीट कळलं काय म्हणलात त्याला ती ती ड्युटी येणार हा, हा, हा. आणि मग ढबू मास्तरच्या गाडीला मी येणार बरं. पहिलं म्हणायची हा, हा, हा. म्हणजे ते आपलं हे ना चिड मजा ना आपलं हा, हा, हा. मन आहे म्हणून म्हणली बर हा मग ती मारायला झालाय घरी पळत मास्तर तुझी कार्टी अशी म्हणली कार्टी अशी म्हणली म्हणून आल्यावर शाळाच सोडून दिली बर शाळाच सोडून दिली हा म्हणता ग येत नाही मला हा. काही येत नाही पण किती मोजायला हवा काय करायला हवा सगळं येतंय सुरुवातीला तुम्ही सांगितलं होतं बघा तुम्ही झाडावर डिंक चढून काढायचा है का नाही? हा. मग ते कुठं काढायला जायचं तुम्ही कुठल्या ठिकाणी झाड असायची आमचं रानातच घर आहे बाचं कुठं नंदीश्वरला बर 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 रानातच घर मग बाबळे असायच्या झाडं असायची हा आणि त्याला चढायचं मला चढायला यायचं पवा यायचं हिरीत बर होय पवार कोणी शिकवलं होतं पवायला माझं मीच थोडं पाणी आहे म्हणल्यावर त्यात पवायला चारी घरा मागा असायची त्याच्यात पवायला शिकून शिकून शिकली होय मग आम्हाला अन्न नसायचं आयच्यात खायला हा मग मक्काच्या कण्या करायच्या हा. पाऊस लय पहिलं हा पाऊस लय अंगावर गळायचं टिपी टिपी रासा ती तांबडं झार पाणी अंगावर पडायचं होय आईला 5-6 लेकरं हा मग ती हातरून आई लुगडं टाकायचे हातरून हा. आणि त्याच्यावर आम्ही झोपायचो बर आणि ती गळायचं अंगावर आणि हा मग मक्काच्या कण्या केल्यावर ती मक्काच्या कण्या खायच्या हा. सगळ्या लेकरांना वाढायच्या त्याचं येऊ का ती महाग घरामाग चारी होती पाऊस हा. आणि त्याच्यात ती गाडगं नेऊन ठेवायचं हा नेऊन ठेवल्यावर ती कण्या खायला मासं यायचं ना हा मासं आल्यावर ती नेऊन वतायचं गाडगंवर बर वतलं का तिथं उडायचं टना 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 ती चिंगळ्या म्हणजे घराच्या पाठीमागे ती गाडकं नेऊन ठेवायचं का नाही ती चारी होती एक होय त्यात पाणी वाहायचं हो घर कसलं होतं तुमचं जे आता तुम्ही सांगलं ना घर गळायचं घर कसलं होतं हाकनाचं घर होय हा गळायचं कसं काय ती गळायचं काय आता त्याला वर्गवात आलं पावसानं काय केलं ती गळायचं हा. अंगावर पाणी गुळून येऊन पडायचं हा गुळाची गुळून करत नाही ती. हा, हा, हा. तसलं पाणी अंगावर पडायचं बर हं. मग पडायला लागल्यावर काय करायचं आता त्याला कामराय बी वर काय नसायचं हा हं. कोण कोण असायचं घरात घरात माझं 4 भाव हा. आम्ही 2 बहिणी हा असायचो हा हा मग लोक हसायचे आमच्यावर का बरं ती आहे लोक एवढ्या लेकरांचं जगवणार कशी हा परत आणि ती लग्न येव करायची कशी वडील वडील होते वडील काय कराय नाही 5 भावात लाडका भाव होता अंगीला सुरपुळ्या कानात सुरपुळ्या चांदीच्या गुंड्या बाच्या अंगीला हा. होत्या आणि हा. मग बाजूला राहिल्यावर करतूक नाही हा, हा, हा. चुलतं वेगळं राहिलं बर करतूक नाही आई एकटी काय करणार हा मग आई ना आपलं बाप कातायचा फितायचा जरा घोंगड्याची लोकर कातायचा बाप बर आणि तीच तेवढा व्यवसाय करायचा ती हा आणि मग भागायचं नाही हा आई जायची कामाला कुठं आणायची हा भाव माझा मोठ कंबरला दावं बांधून मोठ हाणायचा होय. धोका लागल्या तर खरंच ही कहाणी आहे हा सांगताना रडू येते हा आणि आता माझ्या भावाशांचं लय चांगलं आहे रक्षाच्या बागा आहेत त्या 20-20 लाखाच्या बागा होत्या बर माझ्या भावाच्या आता आणि मोठ कुठं हाणायची ती कोणाच्या विहिरीला हिरे आमची हिर होती 5 जण भावा चुलतेशांची होय होय आंब्याची झाडं हिर हा होती हा मग ती मला लय सवय झाडावर चढायची आणि पिकलेला आंबा खायची बर हा पिकलेला आंबा खायची घेऊन हा खायची आणायची बी ठेवायची किती झाड होती 5 झाडं होती होय होय आणि आंब कसलं होतं ते आंबा एक शिपू आंबा म्हणजे लोणच्याचा आंबा बर आणि बाकी चांगलं होतं कलमी आंबा खाली झोपून तोडलं तर तोडायचं होतं होय होय हे झाड लय मोठी होती कधी मोठी होती की झाड मग तुम्ही खालनं तोडायचं का ते वर चढायचं पण झाडावर चढायची बी आणि ज्याला तोडा येत नाही त्या माझ्या मैत्रिणी खालनं तोडायच्या कोण मला कोण म्हणायच्या हा. मला म्हणायच्या टाकी नीलाबाई नंदाबाई हा. म्हणायच्या अगं मला टाकी हा. नंदाबाई मला टाकी तू म्हणायच्या मला हा म्हणल्यावर मी त्यांना दे ना चांगला मी खायची होय चांगला मी खायची त्यांना हा. द्यायची तरी त्यांना मी टाकायची बर मग मैत्रीण जीवातली होती ती म्हणायची ए टाकी म्हणायची म्हणजे बहिणीची लेकच माझी मैत्रीण होती बर बर हम्म. हा मग ती म्हणायची मग मावशी टाकी मला आंबा हा टाकी म्हणल्यावर टाकायची तिला तेवढा शेतका आंबा होय हं. आणि भाव मोठा हे दिवसभर धरायचा का हो? हा धरायची दिवस हाणायची मोठ होय. भाव आणि दार धरायचा पुन्हा मग आमचा भाव लोकांची शेत करायला लागली हा
हा करता करता लोक करायला लागल्यावर मग कशा नाही मोठ काय पद्धत दिली नेमकी मोठ काय मोठ नाडावर ती तसली मोठ असायची. मग ती बैल न्यायची माग सरकावत न्यायची बैल. आणि पुन्हा ती मोठ हिरीतनं भरून आली. हिरीतनं भरून आली का मोठ वतली ती बैल वडून आणि ती वतायची मोठ. आज पाणी आपण शिंदून काढत नाही का तसं मोठ. किती असायची मोठल बैल किती असायची? 2. होय. 2 आणि मोठ किती जणांना हाणायची ते? एकट्यानेच हाणायची. होय. दार एक धरायचं आणि एक जण मोठा हाणायचं. गाणं गाव गाऊन. कशी काय गाणी ती म्हणू का? म्हणा की. भाव आमचा म्हणायचा हो. गाडीच्या बैलाला काळा मोरक्या काळकंड मोरक्या काळकंड वरश्या ब्याला लावी गोंड मला देवाला जायचं असं म्हणायचे आपलं गाणं. हा मनात चांगलं म्हणतात तालास्वरात म्हणताय म्हणते. मोठ्यानं म्हणा तालास्वरात जे तुम्ही जे आवाज काढून म्हणता ना ते लय भारी वाटतं ऐकायला. मला 2-3 गाणी यायची मोठवरची मला. हा मोठवरचे म्हणा की. मोठ्या आवाजात म्हणा गाणी. गाडीच्या बैलाच्या त्याच्यावर सांडी आलं त्या मला देवाला जायचं. त्याच्यावर सांडी आलं त्या गाड्या गुळाला चाल त्या मला देवाला जायचं. मग मोठ ज्यावेळेस हाणली जायची ती पाणी कशाला द्यायचे होते? पाणी काय मका असायची, हंडी असायची, वांगी असायची, कशाला लसणाचं वापा असायचं. हा त्याला द्यायची पाणी. हा मला शेंगा राखाय पाखरू राखाय ठेवायचे हाटोळ्यावर. हाटोळ्यावर पाखरू राखाय जायचं का नाही जाणार तर तडकाने लावून पिटावायचं. भाऊ सगळ्यात भाऊ मारायची काबर जात नाही म्हणून. काबर जात नाही म्हणून मारायला लागल्यावर जायची आणि जाऊन बसायची हाटोळ्यावर हा 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 करत. आठवडा कसला होता? आठवडा 4 मेडी घालून वर असतोय असा त्याच्यावर बसायचं. गोपन हाणायची फिरवून पाखराला. तुम्ही गोपन हाणली चालवली? चालू दे अशी करून करून हाणायची अशी करून हाणायची. पाखरू उठून जायची त्याला घेऊन? पाखरू उठून जायची का? पाखरू उठून जायची नाही उठीना ती माझी भाव वाटून बम उडवायचं. होय. कशी मगर राखायची काय असायचं? चिमण्या. पीक काय असायचं ती ज्वारी बाजरी ज्वारी असायची. त्याला पाखर राखायला एकटं जायचं कोण असायचं सोबत? कोण यायचं नाही. मला झपाटा लावून पेटावायची जायची मी जायची. आणि शेंगा होत्या त्या ज्वारीच्या कडाला. त्या भुईमुगाच्या शेंगा काढायच्या खाल्ल्या खाल्ल्या वर येईल तसा ठेवायचा आणि खाल्ल्या काढायच्या व करायच्या खायच्या आठवड्यावर जाऊन बसून खायच्या. मग म्हणायचं रंजी उपाशी आहे रंजी उपाशी अजून तिला भाकरी नाही त्या तिला भाकर नाही आहे वरडायची. मग एक जणीला 12 वर्ष लिकूर नव्हतं आमच्यात धनगराच्या बाईला लिकूर नव्हतं. मग तिला काय झालं दिवस गेला. तिला दिवस गेल्यावर मला म्हणली तुला लय झाडावर चढा येते मला 2 शेंगा शेवग्याच्या काढून दिली म्हणल्यावर मी आमची आई रताळ खांदत होती. रताळ कष्टा घालून खांदायची आमची आई. वापा वापा रताळ खांदायची. एवढ्या लेकराशांना पुराय न गा हांडी घालायची नेहून. मग पुरायची नाही ती म्हणून खांदायची. मी चढली वर. मला आई म्हणत्या चढू नको म्हणत्या तर मी कुठं ऐकली. मला त्या यशोदा मावशीनं शेंगा मागटल्या त्या गप आय आणि चढली वर चढली ती जसे शेंगा घे जाय तसं कटा कटा वाचतय खाली फाटाक वाचतोय ती उठतोय म्हणून पुरा लक्षात आहे मोडतोय म्हणून. आणि मी म्हणत्या दुसरा भाव माझा पाठचा भाव आहे त्याला म्हणत्या ए चंदुबा दगड हाणू नको घेतो दगडच हाणतोय म्हणते मी. खरोखरच फाटाक काढ दिना मोडला का पडली की तोंडावर. अजून येऊ काही इथं नाही माझा फट तुटला सगळा तोंडावर पडल्यावर. आई ततच कुदळ टाकली पळपळ आली म्हणली ए बाय काळणे तुला बरं ढवाळ लागत होतं की म्हणली माझं लेकरून मेलं असतं की म्हणली आई. आली तोंडाला चांगलं लागलं मग लोंबकाळायला लावत ही काय एवढा हे झालाय. मला नाही पहिल्यापासून तुम्ही तुमच्या ज्या मैत्रिणी होत्या ना तुमचे खेळ काय चालायचे काय काय असायचे खेळ? खेळ का लोकांचं आता भूक लागायची पोटाला अन्न असायचं शेजाऱ्याचा ऊस असायचा ऊस त्याचा मोडून आणायचा आणि खायचा चोरून खायचा. मग ती आता बहिणीची पोरगी माझी मैत्रीण ती खाऊच लागायची नाही किंवा आणि मला आणजा म्हणायची आणि मी गावली की त्या बाबाला. त्याला गावली त्याला गावल्यावर त्यानं नेलं मला ऊसाच्या गाडीवर बसवून नेलं ठुलत होतो घरी बसवलं. सगळे मला बघायला मैत्रिणी लांबनं बघायच्या पळून लांबनं बघायच्या पळून जायच्या. ती कशाला येते तेव्हा आणि पळून गेल्या त्या
आणि मग मला आमच्या आईनं हातापाया पडून म्हणली असू द्यावं लेकरू खायला गेला असेल असू द्यावं हा. सोडावं म्हणून आमच्या आईनं सोडून आणलं काय करता सांग काय म्हणला मग उसवाला काय म्हणला मग ती? म्हणला कार्टी तुझी सारखी ऊस मूर्ती म्हणला सारखी किती न्यायच असत्यात म्हणला एवढा मोठा ऊस मूर्ती म्हणला हा, आणि सारखी खात्या नाही हो गजांना दोनच मोडलं होतं दोघीला 2 म्हणलं हा, आणि नाही हो तेवढंच मोडलं होतं कवा नाही गेली हा. म्हणायचं पण रोज खायची रोज होय. जाऊन खायची मग आता ती एका दिवशी गावलीच मी होय. काय बाकीचे करता पोरं घरी सापडत नव्हते का? ती गाव गेले पळून व हा. मी आणा गेले ते लिक्या बसून खायच्या बर मी आणा गेले गावली तर हा, गावल्या वेळी सांगत आल्या घरी पळत बर. मग कायच बघायला मला माझ्या शिनोजी सगळी बघायला मग मला किती लाज वाटायला लागली मग मला बांधून असं जसा ऊस तुम्ही आणायचा अजून काय 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 आणायचं असं? अजून काय नाही तेवढंच ऊस खायचं पोटालाच घेऊ काय हा. नाही खावा हा. भूक लागल्यावर काय तर खायचं हेच घे दुसरं काय ती माशाच्या चिंगळ्या ती काढलेल्या बाजूला हा. ती करायच्या गवारी शेंगवणी ती खायच्या त्याला काटा का फिटा हा. हम्म कशा करायच्या ती? ती आपला मसाला काय मसाला तर पहिलं कुठला आणायचं व हा, मसाला तिखट मीठ लावायचं थोडं तेला धार असली तर टाकायची बर आणि ती खायचं आपलं हा. खाव लागायची कडू सगळी आणि मी खोडी करायला कोण कोण असायचं खायला? कोण कोण असायचं? खायला ती नीलाबाई आमची असायची हा. नंदाबाई असायची हा. मग आम्ही लयच तिघी जण छायाबाई असायची तिचं लगीन झालं गेली तिनं हा, मग आणि मला थोडी केस जरा असायची तेल हा. नसल्यावर हा. बरं बळमन बारकी घालायच्या माझ्या आवळून ते हम्म, हम्म. घालायच्या आणि बघी उडलीच हाय म्हणायच्या हा, मग मी रडायची मला अशा करते ते म्हणून हा, हा. खाऊ लागते त्या मला चिडवते त्या मासे ते चांगले लागायचे का होते? लय छान लागायचं पहिलं कायच तेला एवढी धार बतली तर काय बी चव लागायचं लय हा, हं. मग किती खावा आणि किती ठेवा हा, आणि आता कवा मासा तोंडात नाही कवा लगीन मोठं पोरं आणून शिजवते ती काय हा. करते ती. मी त्याला ढका सुद्धा लावत नाही होय का? हा नाहीच आता खाऊ खेकडं सुद्धा खाल्ले हा, खेकडा असायचे का त्यावेळेस? मग त्या पाण्यात चाललेलं होय. असायचा धरायचा एक लांगीला हा, आणायचा हा, आणि ते आरावर ठुला का त्यातलं आतलं गुदगुदू करायचं हा. ती खायचं बापरे. हा पहिलं खायचं घ्या आम्ही धरायचं कोण खेकडं? ती मीच धरायची होय. हा मग काय का तसलं काम असलं का जा मला हा. जरा तू आणजा म्हणायचं भाऊ बी म्हणायचा आणजा मी हा. आणायचं आणि किती धरायला कुठं जायचं? तीच पाठीमाग चारी असायची आमच्या घराच्या हा, आणि त्याला व्हायचं पाणी व मग लय ती चारी पाणी. कसली असायची ती? चारी म्हणजे आपला आता नाला म्हणतोय आपण हा, हा, वडा म्हणतोय हा. त्याला चारी म्हणत होते आमच्यात म्हणजे चांगली खोल अशी बर. जायची वाट पाण्याची म्हणजे शेतकऱ्यांना कोणी खाणलेली होती का कशी नाहीच काय? अशी परंपराच होतीच पहिली बाय ते वगळ होते काय? वगळच असले बर बर बर. ते घरा शेजारीच होतं काय? घराच्या पाठीमाग होत होय. मग मासे हे आता तुम्ही जे खेकड्यावर जे म्हणताय धरू लागला अजून कोण यायचं सोबत? मग कोण असायचं? काय नाही त्या पोरीवरच मीच धरायची मी द्यायची त्या घ्यायच्या हा. मी द्यायची आणि आता पाहुल्या ती अहो त्या गोलवाल्याच्या लेकरावनी व हा, काय आम्ही काय कापड अंगावर काय व हा. आणि पकडायचं कसं मग ते? धरायचा लागे गाप दिना असा हा, हा, धरायचा आणि ती मास कण्याचं गाडगं ठुलेलं त्यात यायचं हा. ती वतायचं बाहेर नेऊन हा. ती उडत्यात टाना ती इचून घ्यायचं हा. लगेच ती तसं घ्यायचं कुठल्या प्रकारचं मास होतं? काय कळत नव्हतं बाई आम्हाला हा. हं. कसलं काय काय माहित किती प्रकारचं होतं? एक का जास्त होते एकापेक्षा? उगच वेगळ्या एवढ्या हा. बारक्या आणि त्यात जाती किती होत्या? एक होत्या का? काय मला माहित नाही ती. हा. त्याच्या जाती कोण बघायला आले खायचं पडलेलं पोटाला जात हा. कुठे बघताय मग तुम्ही मैत्रिणीचे जे खेळ चालायचे हं. खेळ काय काय असायचे तुमचे? खेळ काय रानात भाकरी करायच्या चिखलाच्या हा, भाकरी करायच्या चूल करायचं आता जेवायचं हा. असं करायचं काय तर खेळायचं हा. हा आंधळी मिरची खेळायची डोळं बांधून काय हा. बी करायचं असं हा. हं. भांडणं करायचं का तुम्ही? भांडणं मग झिंजाला धरून एकीमेकीच्या मारायचं माझं ऐकत नाही त्या म्हणजे लोळवायची मी झिंजाला धरून त्याला होय. भावाला तर लय बारक्या मारायची हा, त्याला म्हणजे माझ्यामुळे भाकरी करायला शिकला माझा भाव होय. कस काय? त्याला भाकरी लय लागायच्या व हा, करावं लागल्यावर मग हा. हिचं पीठ नसायचं काय नसायचं मग ह्याला जे एकट्याला देऊन काय हा. करायचं बाकीच काय खायचे हा, मग म्हणायची तू खाऊ नको आणि मी करतच नाही म्हणायची हा. करत नाही म्हणायची तू लय खातोय म्हणायची बरं. हा, आणि करत नाही म्हणायची मग ती मला झिंजाला धरून वडून करायला लावायचं हा, नाहीतर करीना तर एकदा वडून टाकून आपण करायचा हा. भाव आमचा मग भांडणं कशावर व्हायची तुमची? तेच ते असं मैत्रिणीची? मैत्रिणीची भांडणं काय व ही मी गे धरत्या काय बी आणत्या हा, आणि तुम्ही खाऊ लागताय हा. आणि तुम्ही आणू लागत नाही खाऊ लागताय तुम्ही मला धरून ठेवलं म्हणजे काय करता तेव्हा कसं नेलं त्या सगळ्यात गजू अण्णांना धरून नेलतं मला बरं. सगळ्यात खवीस कोण होतं? मीच असायची पण मलाच लावायची काम नाही नाही हा भांडखोर कोण होतं सगळ्यात?
भांडखोर खाऊ लागणारी ना आमची नंदाबाई. हा खाऊ लागणारी भांडायची. होय. मला मग काय करायचं सांग. त्यांचं तुम्ही त्यांना मारायचा का त्यांचा मार खायचा तुम्ही? मारायची मी त्यांना. हा त्याला मारायची, मला आणायला लावताय म्हणायची हम्म. आणि तुम्ही खातायच निक म्हणायची. बर. त्यांनी एक हाणूस तर मी 2 हाणायचे. तुमचे खेळ चालले त्यावेळेस गाणी बिणी म्हणायचे का तुम्ही मैत्रिणी मिळून? काय नाही, गुळोब करायचं पहिलं. गुळोब तुम्हाला माहिती बी नाही त्याची. माहिती मला माहिती सांगा. आहे? मला माहिती पण तुम्ही सांगा. गुळोबा काय प्रकार गुळोब असतो गुळोबा? करायचं, माती आणायचं जायचं. हा मग माती आणायची, ती आईनं धपाटी करून द्यायची. हा आणायची माती आणून ती करायचं गुळोब. त्याला हा. खपली लावायची. हा. त्याला डोळं म्हणून गुंजा पहिल्या होत्या, आता आहे तेव्हा कुठं गुंजा, सोनाराच्यात नाही त्या. बर. ती लावायच्या डोळं म्हणून. हा मग ती गुळोबात सकाळ पुन्हा टाकाय जायचा. ते गुळोबा म्हणून तुम्ही जी बनवायचा हा. ते काय काय बनवायचं त्यात काय काय असायचं? ती तुळस म्हणून करायची एकदा. हा 3 दिवस असते, बर. महिनाभर हा ती वाराला असते. हा मग त्याला एकदा तुळस करायची, एकदा मोर करायचा, हा एकदा बैल करायची. काय बी करायचं असं. बर. आणि ती टाकायला जायचं. किती दिवस असायची? 3 दिवसच असायचं. 3 दिवस नाही, जास्त दिवस असायची. ती महिनाभर दर असायचं. मंगळवारी काहीतरी असायचं ना? मंगळवारी असायचं. कुठला तरी एक वार असायचा. आदल्या दिवशी माती आणायची, दुसऱ्या दिवशी ती संध्याकाळी करायचं, दुसऱ्या दिवशी माती टाकायचं. आणायला कसं जायचं तुम्ही? पुरी लय हा. गोळा होऊन पुरी माती आणायला जायचं. हा. आणि पुन्हा ती टाकाय गेल्यावर खायला काय काय आईला हात पाय माती फोडून आणायला जेवढं जायचं मग खायला काय न्यायचं? ती शेंगा आई भाजून द्यायची, लहाया बिया हा घेऊन जायचं आपलं खायला. होय. आणि ते गुळोबा टाकताना मग आई काय काय बनवून द्यायची खायला? धपाट करायची आय. हम्म. आणि त्या संग तेव्हा चपाती तर मिळत नव्हती. हम्म. चपाती नाव माहित नव्हतं. बर. गड्याशांना असायची पोळी सणाची. हा बायाशांना नाही. बायशांना का बरं? नाही द्यायची नाही. का बरं? तुला काय अवताला झोपायचं काय म्हणायची. हा बायाशांना पहिलं म्हणायचं. अवताला चुपायचं करून कोण घालायचं म्हणाय नाही का तुम्ही? तसं पहिलं कोण म्हणायचं, बोलायला वर तोंड करून येत म्हणतच नव्हती कोण. हा सुनाला सासरवास किती केला हा तरी सुद्धा कोणी काय म्हणत नव्हतं. काय कसं असतं सासरवास नेमका कसा असतं काय? त्याचं एक गाणं येते म्हणून, मला एकच येते. म्हणा. असा सुनाला सासरवासन जिला येतो या 3 केला, येतो या 3 केला, जिला येतो या 3 केला, जिला येतो या 3 केला न भोळ्यापणात जन्म गेला, माझ्या देशमुख वाहिनीचा न भोळ्यापणात जन्म गेलाय, पणात जन्म गेला, भोळ्यापणात जन्म गेला. लय सासरवासा असायचा. आमची चुलतीची भावजा आली होती, सांगायची बरं का, मी काय बघत नाही. चुलतीची भावजा आली होती. मग आता भावजा घरला आल्या म्हणल्यावर मटण बिटण आणल्यावर मटण सासून दोघीत एक हाडूक वाढलं. दोघीत एक हाडूक वाढल्यावर मग ती म्हणायची ताईसाहेब तुम्ही खावा, ती म्हणायची वहिनी तुम्ही खावा, ताईसाहेब तुम्ही खावा, वहिनी तुम्ही खावा. दोघीच्या भांडणात कुत्र्याला हाडूक टाकलं. दोघीच्या भांडणात कुत्र्याला हाडूक टाकलं. आमची चुलती सांगायची मला, असं होतं बाय आम्हाला दिवस, तुम्हाला लय चांगला आहे, तुम्ही चांगलं नांदा, चांगलं राहावा. आमची चुलती म्हणायची आम्हाला, सांगायची. जाच काय कसा करायची जाच सासूबाई? जाच काय हो का, लांब बसलं म्हणजे बाय अशांना आंघोळ करायला पाणी द्यायचं नाही, कपाळाला कुकुली द्यायचा नाही, आणि भाकर द्यायची नाही. निकीच भाकर दिली वाळले तर त्या बाईनं रानात जाऊन ती मिरच्या तोडायच्या झाडाच्या आणि ती दगडावर वाटायच्या, त्याचा खरडा करून खायचा. ही जाच बायाशांना पहिले करायच्या सासवा. मग ते आम्ही सांगल तिचं ऐकायचं. आमच्या चुलत्या सांगायच्या आम्हाला असा जाच होता तसा होता. तुम्ही काय बोलाय नाही का त्यांना? काय तुम्ही असं काय करता तसं काय करता? कोण बाय बोलायचं नाही व, बोलू देतच नव्हती पहिलं. काय व बोलायचं चालत नव्हतं. बर. मग ज्यावेळेस त्या काळामध्ये दिनक्रम कसा असायचा तुमचा? म्हणजे तुमचा रोजचा दिवस कसा असायचा? म्हणजे कामं बिम कशी असायची रोजची? काय असायची? हीच काय रेडी राखा पिटावायची. रेशनच्या दुकानाला गेली आणि माझ्या हातात पेन दिली, पडवळे अण्णानं. आणि मला काय येतंय का जातंय? मी अंगठा बहादूर आहे म्हणलं. मला काय येत नाही तसलं. काय केलं म्हणलं, शाळा शिकले दिसताय म्हणला, एवढं भारी बोलताय आणि तुम्हाला येत कसं नाही? मी रेडी राखली, बाणी घेऊन दिलेली. मग काय करू म्हणलं, रेडीच राखायची. वडिलांची येत मग जनावर वगैरे पण राखायची का ती? काय काय असं राखायला? ते काय मसरच असायची पहिलं, आणि चिपट्यानं कोळव्यानं दही दूध विकायचे. होय, विकायला जायचं? जायचं की
विकायला चुलती संघ होय विकाय जायचं त्याचा पैसा घ्यायचा 10 पैसे हा 5 पैसे कुठं कुठं जायचं इकाला विकायला ते असंच आपलं जायचं कोण आता घेते ते त्यांना द्यायचं हा गावात हा. ना मामी चालली का ते संग जायचं आणि ती कशात घेऊन जायचं गाडग्यात होय गाडगं घ्यायचं त्याच्यात दही असायची ती गाडग्यातच इरजू लावलेला असायची त्याच्यावरची शाय काढायची लोणी काढायला हा आणि दही काय घेऊन जायचं बर हा पळी घ्यायची एक वर माप ठेवायचं हे काय जायचं घेऊन माप कशा माप ते चिपट कोळवं निळवं हा होतं पहिलं बर आता काय पाव किलो किलो आहे हा तवा तसलं होतं आणि किती लेख चिपट द्यायचे ती 5 पैशाला होय 5 पैशाला 5 पैशाला कोळवं द्यायचं चिपट द्यायचं 10 पैशाला घ्यायची का लोक घ्यायची की मग हा. ज्याच्यात नाही त्याला घ्यायची की विकून यायचं ते किती म्हणजे ती कधी सकाळी जायचं का संध्याकाळी सकाळ जायचं का? सकाळी जायचं होय सकाळी दही संपायचं असतं. कधी लगेच संपायचं होय एक तेवढं इकायचं गाडगं बरं यायचं घरला हा ते पैसे इतकं लय यायचं हा हातात मावायचं नाही तर 5 पैसे किती लय बर हातात मावायचं नाही ते पैसे कोणाला द्यायचं ते आमच्या आईला द्यायचं नाही नानीला द्यायचं चुलतीला थोडं एका जागी होती ना तवा बर बर द्यायचं हा हा. तुम्ही जसं दही वगैरे विकायला जायचं तसं तुमच्या मैत्रिणी वगैरे जायचे का विकायला ती नाही ते जात नव्हते हा ती कायला जायचं नाही शाळा नाव नाही आम्हाला हा मग भाजीपाला वगैरे काय असायचा का शेतात हो? असायचंय तुम्ही विकायला जायचा का भाजीपाला भाजीपाला काही नव्हतं हा आमच्या यांची करतूकच नव्हती गरीब होती बा मोठा आणायचा नाही मग जेव्हा भाव करायला आलं तेव्हाच खाय प्यायला काय असायचं तुमच्या काळात त्या काळात काय नाही काय दूध लवंडीनं हा. असायचं दूध हा पर असं दुसरं काय खायला मिळायचं तेलाचं काय नसायचं एवढं ते आलं हम्म. पहिलं करड्याच तेल हा हा हम्म. करड्याच तेल असायचं हा. तेच एवढं घेणे हा भाकरी बिकरी असायचे का भाकरी त्या मिलूच्या खाल्ल्या त्या हा हा मिलूच्या भाकरीत असलं सुकडी वाटायला आलेली ती सुकडी खाल्ल्या त्या स्वातीच्या चपात्या स्वातू माहित आहे का हा त्याच्यात चपात्या ती सुकडी भरायची त्याच्यात हा ते तसलं खाल्लंय हा हा आणि कालवण वगैरे काय असायची मग कालवण काय हुलग्याचं कालवण हा असायचं हा हा ते हुलग्याचा पेंट पाला करायचा ते खायचं जीवाला आलं तर हुलगच माडगं करून प्यायला द्यायची हा हं. आणि सगळ्यात जास्त खायला काय आवडायचं होतं मला लहानपणी लहानपणी भजी हा ते काय डिक काढायचा इकायचा भजी खायची हा हा आवडायची लय मग कोण काय म्हणाय नाही का तुम्हाला कोण माझी मी काढते आणि कोण काय म्हणते हा माझी मी काढायची द्यायची नाही कोणाला हा काढायची खायची आणि आणायची मग 10 पैशाला एवढीला यायची व होय 10 पैशाला एवढीला यायची आणि कोण मग कोण जायचं भाजी खायला भजी आता माझ्या भावाला सल्ला ही द्यायची की एक भजी द्यायची हा हा आणि ही मैत्रिणी खाऊ लागाय असायचे होय हा खाऊ लागायचं मैत्रिणी खावं लागला असायचं फक्त. खाऊ लागाय असायचे आला खाली बेला खाली माकमाली डेर दिलं आणि चांदण्याच्या रात्रीना सकव माझ बंधू आलं सयनारी पाचार त्यानं भाऊ जा तुला किती भाव जा तुला किती भाऊ जा तुला किती बाय मी सयाला बोला येतीन पायी धुताना गंगा वाहतीन धुताना गंगा वाहती पायी धुताना गंगा वाहतीन ही गंगा वाहायचं तुम्हाला माहित आहे काय सांगायचं पाय म्हणजे धुताना म्हणजे आता नांदून जर लेक आली जुन्या काळातले आता कुणी कुकू लावायला तयार नसते बरोबर नांदून जर लेक आली तर त्या लेकीला जाताना भाऊजन पाय धुयाचं हळदी कुंकू लावायचा पाया पडायचं भाऊजन हा आणि मग लेकीला वाट लावायचं बर ही त्याचं गाणं आहे बरोबर म्हणजे भाऊजा की तुला किती तर किती सांगू बाई पाय धुताना गंगा वाहते एवढे आहे ते याचा अर्थ ही आहे बर बर म्हणजे जीव लावतेत चांगला हा हा असं आहे असं मायारी गेल्यावर ना असं मायारी गेल्यावर मायारी हाई सुई माझ्या मायारी हाई सुईन माझ्या मायारी हाई सुईन ताट धुया भाव जाईन धुयाई भाव जाई जीव वाडाई बाया बाईन जीव वाडाई बाया बाईन ताट धुयाई भाव जाईन धुयाई भाव जाई ताट धुयाई भाव जाईन ही ग मायारी गेल्यावरीन माझ्या हाताची 5 बोट हाताची 5 बोट दुधा तुपान चोपडलीन दुधा तुपान चोपडलीन आत्म्या शिकार सापडलीन शिकार सापडली आत्म्या शिकार सापडली आणि ही जावाई पावई नान बाय म्या घेतलाई काही तय
घेटलाई काईत बाय म्या घेटलाई काईत ही गण्यनंती माझी चाळून मोर सोडली पिकाईत सोडली पिकाईत मौन सोडली पिकाईत ही गजावाई पावाई नाना आपल्या माताचा रथ येईन माताचा रथ येईन आपल्या माताचा रथ येईन तवा जोमाची भाजी साळून जेनावरली खूत येईन वरली खूत येईन जेनावरली खूत येईन ही गजावाई पावईना नाही का जावाई पावईना ही गजावाई पावईना नाही ग मरजीचं जाई पाळण मरजीचं जाई पाळ ही का मरजीचं जाई पाळण ही ग मरजीचं जाई पाळण माझी लवंग आग जाळण लवंग आग जाळ माझी लवंग आग जाळण तुझा माझा या भाऊपणान तुझा माझा या भाऊपणान माझा या भाऊपणान तुझ्या घराला येणं होईनान तुझ्या घराला येणं होईनान देशमुख वहिनीला बोलयतीन वहिनीला बोलयतीन माडीवरन बोल मैनान माडीवरन बोल मैनान माडीवरन बोल मैनान तुझा माझा या भाऊपणान तुझी माझी या जात कोण नको म्हणू तू पर जातन नको म्हणू तू पर जात म्हणू तू पर जात एका ताटात दोन्ही हात एका ताटात दोन्ही हातन एका ताटात दोन्ही हात तुझा माझा या भाऊपणान तुझा माझा या भाऊपणान ह्या गुजया बोलण्याच्या न माझ्या हुरद्या झालं कोट हुरद्या झालं कोट माझ्या हुरद्या झालं कोट माझ्या देशमुख वाहिनीला न तुला एकली गाठू कुट एकली गाठू कुटन तुला एकली गाठू कुट अंधकार पडला धुंदकार कारंडी गनार ताण्याली फार पुण्या हौशान खाल्ली बार व पाणी थंडगार पुण्या हौशान खाल्ली बार व पाणी थंडगार गिरणीवर शिवली चोळी गिरणीवर शिवली चोळी मोती लावा छान बाई केवड्याचं पान मनी आणि डोरईल मनी आणि डोरईल राकडीचा गोंडा बाय पाठीवरी लोळ आता माळ्याचा माळा जाईचा बार तोडती नार गुंपती हार आशी तुळसानी वार व मारुती मोर मारुती मोर रंबा पातर खाली उतर रागू चुचीन पाणी भरी व गोपन बायवरी रागू चुचीन पाणी भरी व गोपन बायवरी पहिली माझी ववी बाय म्या आता शिकेली सुरू बाय म्या आता शिकेली सुरून बाय म्या आता शिकेली सुरू बाय म्या आता शिकेली सुरू माझा प्रीतीचा पांडुरंग इटवरला माझा गुरून इटवरला माझा गुरून इटवरला माझा गुरून इटवरला माझा गुरु हास पंढरीला जाया चंद्रभागात माझ पायीन चंद्रभागात माझ पायीन चंद्रभागात माझ पायीन माझ्या प्रसावळ्या हारीचा सतिरीत कुठ नाही आसतिरीत कुठ नाही आसतिरीत कुठ नाही चंद्रभागाया पासूयनी मागद्वाराची वाट निटन मागद्वाराची वाट निटन नामदेवाची पहिली भेटन नामदेवाची पहिली भेटन नामदेवाची पहिली भेटन पंढरीला जाया जाती सरव सोडू येनी
जाते सर्व सोडून माझ्या सावळ्या हरीच, माझ्या सावळ्या हरीचा येते मायार जोडून, येते मायार जोडून, येते मायार जोडून. रात्र दळण दळाला आई किती वाजता उठायची? 5:05ला 4ला. हा तुम्ही दळ लागा दळायला? तुम्ही पण अंगात कपडं बी नसायची उठून दळ होय. लागायची. दळ लागायची आईला. होय. काय काय असतं दळण? दळायला काय हो का पहिलं बाजरी, हा बाजरी हो का बुचडीच्या बुचडी बाजरी, आणि ती मोडायची बडवायची, मग शेरभर बाजरी वाढायची हा आईला आमच्या. बर आमचा भाव बारकं बडवू लागायचा जायचा, हा मग वाढायची ती आणायची, मग आई दमून येते म्हणून मी दळू लागायची. बाग लावली परोपरे आज झाड तरे, आंबाला पिकायला काकडीचा गारवा, छपरचंद हिरवा, वाला नारळ करू आज साखर भरो, नवीन शालू पैदा करू, त्याने गेली उसाला कवडभर किशाला, माझ्या दारात लिंबा झाड त्याखाली बैसू, माहेरला जाऊ माहेर माझं नंदीसर, मला दिलं मोठ्या घरी, माझ्या गळ्यात भोरमाळ, अंगात शालू लाल लाल, त्याची बांधती बारीक गाठ, काय सांगू संपत्तीचा थाट, खोल्यात खोल्या 7 खोल्या, 7 खोल्याला 7 कुलप, 7 कुलपाला 7 किल्ल्या, घेती किल्ली उघडती देवखोली, देवखोलीला कपाट, कपाटाला मोती, सारा संसार दिला माझ्या हाती, झाड लुटीला मारीन, धुण्याला परटीन, पाण्याला कोळी, स्वयंपाकाला आचारी, झाली आंघोळीची तयारी, चांदीचं गंगळ पाणी इसनाला, पातळ धोतर नेसायला, फिरक्याचा पाठ बसायला, गंगा जमुनाच्या 7 वाट्या, आधी वाटते बेसनतला पाक, पुन्हा वाटते तुपातला शिरा, सुंदर आमटीचा फुरका मारा, आरुडी कुरुडी कापण्या खुडबळ्यान ताट भरा, चिवडा झाला तिखट, त्यात लिंबू पिळायची मला नाही आठवण, एवढी चूक झाली लक्षात ठेवा, परत गुलबसाच्या फुलानं मार द्या, आटार शेंग पटार शेंग फुलकोबूचा करती कांदा, डाळ घालून बटाट रांदा. लग्न कशी होई काय जरा सांगायचे लग्न पूर्वीच्या काळी लग्न कशी होई काय? 5 गाड्या वराडा आलं माझं, हा जुली बैलाला टाकून हा 5 गाड्या वराडा आलं, राहायला गरबी नव्हतं नवऱ्याला, बर आणि दिली मला. मला असं बाशिंग सोडून ठेवलंय देवाऱ्यावर, हा. तेव्हापासून मी काम करते, बर तेव्हापासून काम करते. आणि मग 5 गाड्या वराडा आलं, नवऱ्याला धोतार नेसवलं, नवरा थरथर कापा लागला. 6 वाजता तांदूळ पडलं. बर कुठल्या 6 वाजता? संध्याकाळच्या 6ला तांदूळ हा, पडलं. हा. आणि मी नवरी आले, आदल्या दिवशी मला नवरी आणले, पहिलं काय भुरका, हा. तोर नवरीच तोंड दिसायचं नाही, हा पहिलं शेलगाटाचा भुरका दिसायचं नाही, मी अशी वाळली खड कशी तर दिसायची. हा. नवरा पहिलवानाहून चांगला देखना, हा. नवऱ्याला बायको दिना कोण, हम्म. देखना असून काय करायचं, जमीन नाही जागा नाही, हा दिना, मग मला दिलं. हा मग लोक म्हणायचे काय करायचं गडी पहिलवानाने कुठलं उलतान करून आणलंय. म्हणायची माझी सत्य परिस्थिती ती माझी सांगते तुम्हाला, म्हणायची. म्हणल्यावर मग झालं लगीन कस तर मग आमच्यात तर मी जरा नातलं खितली आहे म्हणजे नाही लग्नात खायला जेवायला काय होतं? काय कण्यात असल्या हितनं वगळतो तर जायचा, बर कण्यात असल्या होत्या हा. खायला केल्या. हा. ते मी ह्यांनी वर्गण काढून कुणाकडं आणलं, या गड्या बापू दत्तूकडं ही हा. त्यांच्याकडं हा. आणलं काढून वर्गण, ती लगीन केलं. हा आणि लग्नात वाजून तर काय होती? ती आज ती सांगायचं राहिलं मला आणलं. हा. आणल्यावर सासूच्या हातात बांगड्या नाही त्या, नंदाच्या हातात नाही त्या, गरीबी यांची. हा मग नाही काय, मी आल्यावर मला एका घरात वाजायला तर दारुडी पडली ती वाजवायची गटारीने. केल्यावर मला आणलं की हा. एकच हात गेला वाजवत, हा डंगा 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 करत हा आणलं आपलं. हा इथं आल्यावर वाजत तरी परत पहिलं लय नाचायची. हा आणि असं हे असायचं व लग्नाने, ती मिरी दिलेली घागर घेऊन डुसकीवर नाचायचं, हा सांगाळ्याचा पट्टा बांधायचा कमराला, ती वाजवत रुखवता आणायचा बर त्या नवरदेवाच्या घरापातून. हा आणला, हा लाईट नव्हती घरात, दुसऱ्याची लाईट घेऊन लगीन झालं. हा मग ती आम्ही नवरा बायकोला फेडाय किती दिवस लागलं, हा. 500 रुपये देणं झालं लग्नाचं. बर हा फेडाय आम्ही किती वर्ष फेडत होतो नवरा बायको. नवऱ्याला 7 रुपये पगार आणि मला 3.5. होय सासूनाला 70 रुपये यायचा आठवड्याला. बर पण पिशवीत 10 रुपयाचा बाजार, पिशवीच बंद तुटायचा यायचा. हा इतका बाजार येत होता तेव्हा. होय असं दुबाळा माझं पणाने एवढं आलया मोडीला, आलया मोडीला नाही एवढं आलया मोडीला. ही ग परकाच माझं बाळन, समाधान या माझं बाळन, दोघं या माझं हारीन रागो आल्यात जोडीला, आल्यात जोडीला न रागो आल्यात जोडीला.
लग्नात गाणी म्हणायची हो बाय म्हणायचे का गाण्यात लग्नात लग्नात मीच जाते रोज कुणाच्या बी लग्नाला नाही, गाणं नाही, त्या काळी म्हणायचे का म्हणायला. तुमच्या? मग म्हणायची की पुराण दळायची पहिलं होय दाढीच घाम गळायचा त्या पुरणात पोळी खा वाटायची नाही गडी दळू दळून दमायचं आणि बाया पोळ्या करायच्या चिलच्या हा, त्यात गळूस तर चिलच्या करायच्या पहिल्या लग्नाने हा. हा आणि गडी घाम गळायच तर पुराण दळायची जातीनं होय हा गाणं म्हणून हा. हा. काय असायची गाणी ती ती गाणं म्हणाय भरल्या बाजारात धक्का लागला पदराला लागला पदराला आग लागो दे बाजाराला पहिली गाणी गडी म्हणायची पहिलं बायला धक्का कोणाचा लागला हा, तर अंगाची आग व्हायची आग लागू दे त्या बाजारला म्हणायची हा, हा. पहिलं हा. आता काय आहे आता उघडण नागडच सगळं पहिलं बाय पदर सुद्धा पडू देत नव्हती खाली पडू देत नव्हत्या ना आमचा पडत नाही अजून हा, आमचा पडत नाही आणि पडू देत नाही त्या माझ्या थोरलेल्या एकाला आवडतंय की पदूर आईसारखा राहिला पाहिजे हा, डोक्यावर बायकोला ताकीद असते हा, बाहेर कुठं गेलं तर पदर घ्यायचा हा. अजून काय म्हणायची गाणी गडी ती लग्नामध्ये म्हणायची म्हणायची व. असंच आता काय एवढं लय ध्यानात राहणार आहे म्हणाय गाड्या भारी ही भारी म्हणलं तुम्ही आता गाणं मग ती गाड्याच गाणंच आहे ती म्हणायचं ना गाडीच्या बैलाच्या त्याच्यावर साडी हाल त्या मला देवाला जायचं त्याच्यावर संडी हाल त्या गाड्या गुळाला चाल त्या मला देवाला जायचं हात मी जोडई तू हिरीबाईच्या सऱ्याला मला देवाला जायचं हिरीबाईच्या सऱ्याला नंदी मोत्याच्या कासऱ्याला मला देवाला जायचं असं चाट्याच्या दुकानात इरकलीचा झाला झाडान लिचाया झाडा झाला इरकलीचा झाला झाडान हिरकलीचा झाला झाडान वरमाईला या शालू काढान हिला या शालू काढा वरमाईला या शालू काढान या ग मांड गवाच्या दारीन या ग मांडवी वाच्या दारीन मांडवी वाच्या दारी पाला पडला उंबराचा पाला पडला उंबराचा न बुडता यार शंभराचा आयार शंभराचा बुडता यार शंभराचा ह्या गमा सोयऱ्याचा या ऐरण तुम्ही मांडवी दिंड लावान मांडवी दिंड लावा तुम्ही मांडवी दिंड लावान बाय मी वरमाई हो यायची न माझा बंधूजी न तवान बंधूजी न तवा माझा बंधूजी न तवान सोयऱ्याचा या ऐरण सारा मांडव लालू लालन मांडव लालू लाल सारा मांडव लालू लालन माझ्या बंधूच्या आयाराची नाली परात हिरवी गारण परात हिरवी गार आली परात हिरवी गारण ह्या सोयऱ्याचा या ऐरण मला हुतुय लांडा भुंडन हुतया लांड बुंडन मला हुतया लांड बुंडन माझ्या बंधूचा पाता इळन मला साडी बिवानी दंड साडी बिवानी दंड मला साडी बिवानी दंडन सोयऱ्याचा या ऐरण बाय मी झाकून ठेवयतीन झाकून ठेवयती माझ्या बंधूचं पाता इळन माझ्या बंधूचा पाता इळन बाय मी नेसून देवा जातीन नेसून देवा जाती बाय मी नेसून देवा जातीन आला खाली बेला खाली मकमाली डेर दिलं आणि चांदणीच्या रात्रीनं सकव माझ बंधू आलं असा दिवस उगवला सांगुल गावीच्या कोपऱ्याला मला देवाला जायचं सांगुल गावीच्या कोपऱ्याला माझ्या दुबळ्या व्रताराला
14 दंडात ये पाऱ्याला मला देवाला जायचं. का तर नवरा या पार करत होता म्हणून गाणं म्हणायचे. असा दिवस मावळला सांगुल गावीच्या बाजारात मला देवाला जायचं. सांगुल गावीच्या बाजारात नत आल्या त्या तान्या मशीन, आल्या त्या तान्या मशीन, तत आल्या त्या तान्या मशीन, तत आल्या त्या तान्या मशीन. माझा यपारी तेजा पशीन, यपारी तेजा पशीन, माझा यपारी तेजा पशीन. मग मालक म्हणायचं आमचं गाणं. असा दिवस बावळला न सांगुल गावीच्या मैलावरीन, गावीच्या मैलावरी, सांगुल गावीच्या मैलावरीन, सांगुल गावीच्या मैलावरीन. चाबूक टाकत्यात बैलावरीन, टाकत्यात बैलावरीन, चाबूक टाकत्यात बैलावरीन. असं सका गळाच्या पारीन म्हशी खाली चेल रेंदान, खाली चेल रेंदा, म्हशी खाली चेल रेंदान. माझ्या जोमाच्या भरतराला न त्यांना सोबी तू गवळी धंदान, सोबी तू गवळी धंदा, त्यांना सोबी तू गवळी धंदान. हास सका गळाच्या पारीन गार गारवा सुट येईलान, गारवा सुट येईला. समाधान या हारी माझान, समाधान या हारी माझान. गवळी धारला उठ येईलान, धारला उठ येईला, गवळी धारला उठ येईलान. ही ग नांदाई जाती साळून, ही ग नांदाई जाती साळून, ही ग नांदाई जाती साळून. नाही केला म्या तिचा घोर, केला म्या तिचा घोर, नाही केला म्या तिचा घोर, नाही केला म्या तिचा घोरन. चुडा ती जाया समिंदर, ती जाया समिंदर, चुडा ती जाया समिंदर. ह्या गण्यानं त्या चाळूईचा न, या गण्यानं त्या चाळूईचा, नेनन त्या चाळूईचा कंत ती जाया जोमा जोगाय. ह्या गदाकल्या मोराळ्याची नको करूया हार हाटय, नेनन त्या मोराळ्याची नको करूया हार हाटन. साळू बारा अधिकाला या बोलाय त्यानं कंता शेजारी टाक पाटय, शेजारी टाक पाट, कंता शेजारी टाक पाटन. ह्या गण्यानं त्या मोराळ्याला नको पाट उभया बाईन, पाट उभया बाईन, कुपाट उभया बाईन. माझ्या जोमाच्या बंधवाला न चढ उतार ठाव नाहीन, उतार ठाव नाही, चढ उतार ठाव नाही. असं सका गळाच्या पारीन म्हशी खाली याची कुईलय, मस खाली याची कुईल, म्हशी खाली याची कुईल. माझ्या प्रकाश बाळा येला न गवळी म्हणू का वकील, म्हणू का वकील, गवळी म्हणू का वकील. चपात्या बांधून द्यायची तवा भाकरी असायची, आता चपात्या देतोय आम्ही. आमची आई भाकरी बांधून द्यायची. हा तवा भाकरी बांधून आल्याशिवाय हे करायची नाही. सासू काय आणलंय म्हणायची. हा हातात बांगडी नसली तर सासू म्हणायची हात तोटा गाल मोठा, सासू म्हणती वरवटा, वरवटा म्हणायच्या सुना शेंदा बाया शेंदा, हातात बांगडी नसली तर. असा दिवस मावळला त्याला जाऊ द्या मावळाया न, त्याला जाऊ द्या मावळायान, त्याला जाऊ द्या मावळायान. पतिव्रता त्याची आईन उभा राहिली व वाळायान, उभा राहिली व वाळायान. असा दिवस मावळला गुराढोराचा वकुईतन, पूजा रूपाला बोलाय त्यानं कर बाळाला ताकीतन, कर बाळाला ताकीतन, कर बाळाला ताकीतन. असा दिवस मावळला ह्या कमाळाच्या शिराळाला, तवा जोमाचा माझा बंधून बहिणी आणि तू गुराळाला, बहिणी आणि तू गुराळाला न, बहिणी
आणि तू गुराळाला असा दिवस मावाळाला दिवा लावावा राई बाईन दिवा लावावा राई बाईन गवळी पिळी तू तान्या गाईन गवळी पिळी तू तान्या गाईन गवळी पिळी तू तान्या गाईन असा दिवस मावाळाला एवढा माळूनी लालू लालन एवढा माळूनी लालू लालन तान्या बाळाला नाव घालन तान्या बाळाला नाव घालन तान्या बाळाला नाव घालन असा दिवस उगावला लाल शेंदगराची कायान तवा जोमाची साळू माझी न करंड मागती कुंकुलियान करंड मागती कुंकुलियान करंड मागती कुंकुलियान असा दिवस उगावला एवढा उगुनी लाल शेंदगराची पुडीन माझ्या रागोया मैनाला नावक मागते वाडी दिडीन आवक मागते वाडी दिडीन आवक मागते वाडी दिडीन असा दिवस उगावला माझ्या पिवळ्या झाल्या भीतीन माझ्या पिवळ्या झाल्या भीतीन माझ्या पिवळ्या झाल्या भीतीन माझ्या रागोया माईनला सई माझ्या त्या बाळाईलान आवक मागाई उभी होती ना आवक मागाई उभी होती असा उगविला नारायणा तुझी आकाशी आई कोपण माझ्या बाळाला न दराकन माझ्या बाळाला न दराकन असं सका गळाच्या पारीन एवढा पारुसा काढ शितान एवढं पारूस काढ शितान एवढं पारूस काढ शितान एवढं पारूस काढ शितान सुरव्या पावना येईल तान सुरव्या पावना येईल तान सुरव्या पावना येईल तान असं सका गळाच्या पारीन एवढा पारुसा काढ नारीन सुरव्या पावना येईल दारीन सुरव्या पावना येईल दारीन असं सका गळाच्या पारीन माझी लोटा गाईची घाईन ही गौगवीला नारायण ग दिलं पारुशावरी पायीन दिलं पारुशावर पायीन दिलं पारुशावर पायीन मोडणी करताना वगैरे गाणी म्हणायचं मोडणी करताना रानातली गाणी हीच आहे त्या असेच असे का शिवाच्या बैलावर वगैरे गाणी असं शिवाच्या शेतामध्ये आली आली या लक्ष्मी आईन आली शेताया शिवारात आली शेताया शिवारात आवी माझ्या त्या बाळाईच्या पाणी भिवाच्या घागरीत पाणी भिवाच्या घागरीत न पाणी भिवाच्या घागरीत आली आली या लक्ष्मी आईन उभा रायली बांधाईला हाक मारते चांदाईला न हाक मारते चांदाईला